नमस्ते मंडळी, तुम्हाला पण हेल्दी शेंगदाण्याच्या पोळी खायची आहेत? चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू. तर सगळ्यात आधी आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. एक प्लेटभर घेतले. तसेच मी काळा गूळ आणि लाल गूळ घेतलेला आहे आणि इलायची घेतलेली आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला शेंगदाणे भाजून त्याची साली काढून घ्यायची आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे. तुम्ही कोणताही गूळ यूज करू शकता. इथं मी 2 प्रकारचे गूळ यूज केलेले आहेत आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला विलायची टाकायची आहे आणि ती आपल्याला मस्त असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. बघू शकता इथं छान असं ग्राइंड झालेलं आहे. ही शेंगदाण्याची पोळी लहान बाळापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना खूप हेल्दी आहे. तर दुसरीकडे मी हे पीठ घेतलेलं आहे, बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि इथं आपण गव्हाचं पीठ यूज केलेलं आहे. तर तुमच्या अंदाजाने तुम्ही कितीही घेऊ शकता. बेसनचं पीठ थोडंसं कमी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हळद, मीठ टाकायचे आहे आणि मस्त असं गोळा करून ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. तोपर्यंत बघा इकडं माझ्या ह्या बच्चूचं काय चाललं होतं खायचं. ह्याला शेंगदाण्याच्या पोळ्या इतक्या आवडतात ना की त्याला बनवेपर्यंत धीरच नव्हता. तो बनवत होता आणि बोलला की मी पण बनवणार मम्मी, मला बनवायला दे. खायलाच नाही तर बनवायला सुद्धा त्याला खूप आवडतं. आणि त्याची अशी बडबड चालू होती की मम्मा मी बघ बनवू शकतोय, मी तुला मदत करतो. तर ठीक आहे बोलली, बनव एक पोळी. तर मुलांना पण असं ॲक्टिव्हिटी करायला देणं खूप महत्त्वाचं असतं, गरजेचं आहे. त्यामुळे मी त्याला दिलं आणि मग मी माझे काम चालू केलं. तर सगळ्यात आधी मी असा गोळा बनवायला घेतला की हातावरच आपण गोळा बनवायचा आणि त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण आपण भरून घ्यायचं. 2 प्रकारे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर तुम्ही त्या कोणत्याही पद्धतीने तुम्ही करू शकता. तर अगदी व्यवस्थितपणे त्याचा गोळा बनवायचा आहे आणि नंतर आपल्याला इथं गव्हाचं पीठ लावून आपल्याला ते व्यवस्थित म्हणजे लाटून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी कडेनं व्यवस्थित लाटून घ्यायचं, म्हणजे आतलं जे सारण असतं ना ते सगळीकडे व्यवस्थित पसरतं. त्याच्यानंतर मी ते तव्यामध्ये टाकलं आणि ते मस्त असं थोडंसं सेकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर गूळ थोडासा आपला वितळल्यासारखा होतो, पण काही नाही, ते नॉर्मल आहे. तर इथं आपली शेंगदाण्याची पोळी तयार होती. तर दुसऱ्या प्रकारचे मी तुम्हाला सांगते की असं मस्त असा गोळा लाटून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पुरण, भरपूर सारं असं पुरण भरायचं शेंगदाण्याचं आणि असं लाटून घ्यायचं. लाटताना ना कडेकडेनंच आधी लाटून घ्यायचं, म्हणजे आतलं सारण आहे ना ते कडेला पसरतं. नाहीतर मग काय होतं, मध्येच पुरण राहतं आणि कडेनं पोळी तशीच राहते. त्यामुळं कडेकडेनं लाटून घ्यायचं. नंतर ही पण पोळी मी व्यवस्थित भाजून घेतली आणि अशा एक एक करून सगळ्या पोळ्या भाजून घेतल्या. ही आवडली असेल शेंगदाण्याची पोळी तर नक्की लाईक करा. तोपर्यंत